पडायचा अगोदर फोटो चांगला आहे की तुम्ही एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या क्षणाचा आनंद घ्यावा। खरोखरच या यंत्रणेमुळे आज जनसामान्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल। आणि माजी आमदार राजू तिमांडेजी, बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट सुधीरजी कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम संतानी, प्रेम बसंतानी आणि आत्ताच व्यासपीठावर आलेले जिल्हा नियोजन समितीचे सन्मान्य सदस्य किशोरजी दिघे, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, या हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित हिंगणघाट शहरातील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खाके वतन से मुझको अकीदत है दोस्तों, ए इत्तेहाद मुल्क की कुव्वत है दोस्तों, हिंदुस्तान के दिल में मोहब्बत है दोस्तों, भारत को एकता की जरूरत है दोस्तों। आमदार साहेब, हा उल्लेख मी यासाठी केला की मी 11 जुलैला आयजी नागपूर रेंजचा कार्यभार स्वीकारला आणि 4च दिवसामध्ये हिंगणघाट शहरामध्ये एक आमच्या रेकॉर्डला जो वर्गीकरण असतो हिंदू मुस्लिम गुन्हा घडल्याची बातमी आली। आधी अशी माहिती होती की नागपूर रेंज एकदम शांत आहे, पुढे काही असा जातीयवादाचा किंवा असे काही प्रकार नाही, पण वर्ध्यामधून नाही पण हिंगणघाट शहरामधून तो स्पेशल रिपोर्ट आल्यानंतर मी थोडा सचेत झालो, जागरूक झालो की आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे। आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 सातत्याने काही ना काही अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून हिंगणघाट शहराबद्दल आयजी म्हणून, रेंज आयजी म्हणून, ज्याला आपण काळजी म्हणतो, जास्त लक्ष देण्याची गरज म्हणतो किंवा विशेष लक्ष द्यायची आवश्यकता म्हणतो, अशा दृष्टीने हिंगणघाट माझ्या चेहऱ्यासमोर आहे। पण आता वर्धा शहरामध्ये कार्यक्रम झाला, माननीय पालकमंत्री आणि आपले गृहराज्यमंत्री त्या ठिकाणी होते, आमचा आढावा झाला, आमदार महोदय त्यामध्ये होते आणि संपूर्ण आढावा घेतल्यानंतर असं जाणवलं की वर्धा शहरापेक्षा हिंगणघाट शहराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे अधोरेखित करणाऱ्या अनेक बाबी समोर आल्या। एकतर ज्याला आपण व्यापारी केंद्र म्हणूयात किंवा पारंपरिक आपल्याकडे जिनिंग किंवा इतर ज्या फॅक्टरीज आहेत त्या अनुषंगाने टेक्स्टाईल या क्षेत्रामध्ये या हिंगणघाट आणि परिसरातली जो व्यापार उदीम आहे ती बाजू असू द्यात आणि लोकसंख्येचा विचार केला तर आजही वर्धा शहराचे ग्रामपंचायती जर बाजूला केल्या तर वर्धा शहरापेक्षा आपल्या हिंगणघाटची लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणून हिंगणघाटला लक्ष आमदार साहेबांचं तर आहेच, त्यांच्या आम्ही आढावा बैठकीमध्ये सगळे मुद्दे पाहिलेले आहेत, त्यांचं तर बारकाईने लक्ष आहे, पण आम्हाला सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे हे आमच्या पूर्वसुरींनी सुद्धा आमच्या अभिलेखामध्ये त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे। मागचे आता अनुराग जैन साहेबांनी, SP साहेबांनी संपूर्ण त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे नमूद केले, पण यापूर्वीचे जे पोलीस अधीक्षक होते नुरुल हसन साहेब, काल मी भंडाऱ्याला होतो, ते सध्या भंडाऱ्याला आहेत, आमदार साहेब त्यांनी ह्या वर्धा आणि हिंगणघाटच्या या दोन्ही शहरातल्या CCTV प्रकल्पाबद्दलचा DPR, त्यानंतरचा पाठपुरावा, टेक्निकल सँक्शन, प्रशासकीय